नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करण्याबाबत दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत 16 जून 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। राज्यातील दिव्यांगाच्या विशेष शाळा कार्यशाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्यापूर्वी सदर थकबाकीची रक्कम देय आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी पुढीलप्रमाणे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत। पुस्तिकानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी मुंबई शहर उपनगर यांचा थकीत वेतन अदा करण्यासाठी अधिकार प्रदान करण्यात येत आहे। तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी मुख्य लेखा वित्त अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करून थकीत निधी वेतन निधी वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसे मुंबई शहर उपनगरकरता जिल्हाधिकारी यांनी लेखाधिकारी यांच्यामार्फत तपासणी करून थकीत वेतन प्रस्ताव मंजूर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच यापूर्वी ज्या प्रकरणात थकबाकीची रक्कम अदा केलेली आहे ती रक्कम नियमाप्रमाणे अदा करण्यात आली किंवा नाही कसे याबाबतची सविस्तर तपासणी आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय पुणे यांच्या विशेष तपासणी करून त्याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल शासनात 90 दिवसात देण्याचे निर्देश देण्यात आले आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।